लेखक सांगतात की आनंद असेल, हे आनंदाने तुमचं मन मोकळं असणं आवश्यक आहे. म्हणजे मन कसं मोकळं असणं आवश्यक आहे. भूतकाळ असेल तर भूतकाळाच्या स्मृतींची तुम्ही आठवण करू नका आणि भविष्यातल्या अनिश्चित गोष्टी तुम्ही दुःखी होऊ नका. मग जगा, जीवन कसं जगायचं, मग जो वर्तमान काळ जो आहे चालू आहे, या वर्तमान काळात आपण मग जे सध्या चालू चित्र असेल याच्यावर तुम्ही तुमचं जीवन व्यतीत करा. मग त्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा, कारण तुम्हाला असंच जगता येईल. आपण पाहतो आपण एखाद्या जर गाण्याच्या कार्यक्रमाला जर गेलो, तुम्ही पाहतो तर आपण जर गाण्याचा आस्वाद घेताना मनात लगेच विचार येतात की संध्याकाळची रात्रीची वेळ आहे, 6 ते 9चा हे कार्यक्रम जर असेल, गाण्याचा कार्यक्रम असेल, आणि त्या गाण्याच्या कार्यक्रमात आपल्याला लगेच विचार येतात की आपल्याला ॲटो मिळेल काय, आहे ना, रिक्षा मिळेल काय, आपण घरापर्यंत जाऊ काय, आहे ना. मग हे तुम्हाला हेच सांगतात की तुम्ही तुमचा जो वर्तमान काळ आहे त्या वर्तमानात तुम्ही जीवन घ्या, म्हणजे जीवन जगा. म्हणजे आपण पाहतो की तुम्ही गाण्याचा आस्वाद घेताना, गाण्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आस्वाद घेताना तुम्ही त्याचाच आनंद घ्या, त्याचाच तुम्ही रसिक व्हा. तुम्ही लगेच त्या रिक्षाची, ॲटोची चिंता करू नका, कारण तुम्ही तशी जर चिंता करसाल तर तुम्ही कधीच त्या गाण्याचा आस्वाद घेऊ शकणार नाही. तुम्ही कधीच स्वतःचा आनंद, त्या गाण्याचा कधी आनंद घेऊ शकणार नाही. आणि लेखक तुम्हाला हेच सांगतात. आपण पाहतो तुम्हाला जर पावसात भिजा आवडत असेल, तुम्ही पावसात मग लेखक तुम्ही भिजणं आवश्यकच आहे. तुम्ही भिजा. तुम्ही लोक काय म्हणतील याच्याकडे अजिबातही लक्ष देऊ नका, कारण लोक आपण पाहतो धर घोड्यावर चालवत नाही आणि मग पैदल सुद्धा चालू देत नाही. लोकांच्या टीकेकडे तुम्ही दुर्लक्ष करा. तुम्हाला तुमचं मन काय सांगत असेल तुम्हीच त्याचा निर्णय घ्या. लेखक सांगतात की तुमचं मन आतून जे तुम्हाला सांगेल त्याच्यावर तुम्ही फोकस करणं आवश्यक आहे. तुम्ही जर लोकांच्या याला जर घाबर असाल, लोक आपल्याला काय म्हणतील त्याचा विचार करसाल, तुम्ही कधी जीवन चांगल्या तऱ्हेनं जीवन जगू शकत नाही. खरा आनंद टिकवू आनंद हा अंतःकरणातून येतो. म्हणजे सांगते खरा आनंद असेल हा कसा असेल, मग हा अंतःकरणातून यायलाच पाहिजे. बाह्य यश, वैभव मिळण्याचा आनंद असतो, पण जर तुम्ही यात जर दुःखी असाल, उदास असाल, तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. जेव्हा भरपूर सुख, वैभव मिळून या माणसाला आनंद मिळत नाही. जेव्हा भरपूर सुख आहे, भरपूर आपल्याकडे संपत्ती आहे, तरी आनंद मिळत नसेल तर त्याच्यासाठी दुर्दैवी बाब नाही, दुर्दैवी गोष्ट नाही. स्वतःबद्दल छान वाटत नाही, समाधान होत नाही, तेव्हा माणूस एक चुकीचा निष्कर्ष काढतो. स्वतःविषयी आपल्याला छान वाटत नाही आणि मग आनंदही मिळत नाही, त्याला निष्कर्ष काढतो. आणि तो कोणता असते मग चुकीचा. कोणता? त्याला वाटतं मला अजून काहीतरी मिळवायला हवं, त्याला आणखीन काय होतं मग मिळवण्याची आकांक्षा होते, काहीतरी मिळवायलाच पाहिजे अजून याच्यापेक्षा जास्त, ते मिळालं तर मला आनंदच वाटेल. ही गल्लत होती. म्हणजे ही काय त्याची मग फजिती होती. त्याला असं वाटेल की आणखीन आपल्याला मिळवायला पाहिजे, आणि असं जर वाटत असेल तर त्याची मग त्याची फजिती होण्याचं काम पाहतो. अशा वेळी त्यांना बाहेर नाही तर आत डोकायलाच हवं, आणि अशा वेळी त्यांना बाहेर विचार करायलाच नको, त्यांना स्वतःच्याच अंतरंगात डोकायला हवं. एवढं मिळून मी आनंद का नाही आहे, मला अशांत अस्वस्थ का वाटत आहे, मला नेमकं काय हवं आहे, अशा वेळी उत्तर मिळू शकत अशा वेळी उत्तर मिळू शकतं मला विरंगुळा हवा आहे. मला काय मग विरंगुळा असणं आवश्यक आहे. बा मी अस्वस्थ काय, अशांत काय, इतकं जर करून मला जर अशा प्रकारचं जर वाटत असेल तर याला मग काय म्हणतात, मग ते अशा वेळी त्याला उत्तर मिळू शकतं. आणि कोणतं? मग मला विरंगुळाच पाहिजे, मला काय म्हणजे मग आनंदच हवा आहे. मला बायको मुलात रमायला हवं, मला मित्रांशी जीवाभावाचं बोलायला हवं, मला लिहायला हवं, मला लँडस्केप करायला हवी. म्हणजे मला माझ्या बायको मुलांमध्ये रमायलाच पाहिजे, मित्रासोबत मी म्हणजे थोडा वेळ घालवायलाच पाहिजे. आपण पाहतो एकलकोंड माणसं कधीच राहू नये, कारण तुम्ही तुमच्या मित्रासोबत तुमचा वेळ शेअर केलाच पाहिजे, तुमच्या मित्रासोबत वेळ घालवलाच पाहिजे. तुम्ही आनंदी नसता त्यावेळी आणखीन काही मिळवणं, अधिक पैसा कमावणं, अधिक ना कमावणं हे त्यावरचं उत्तर नसतं. म्हणजे तुम्ही जर आनंदी नसाल तर त्यावेळेस तुमचं उत्तर कोणतं असेल? अधिक पैसा मिळायचा, आणखीन आपण मग काय करायचं, नवीन काहीतरी करायचं आणि आणखीन त्यात आपलं नाव मोठं होईल असंच काहीतरी कमवायचं. परंतु ते त्याचं उत्तर नसतं. आपल्याला काय हवं आहे ते शोधणं हेच उत्तर असतं, आणि जर खरोखर हवं असतं ते आपल्याजवळ असतंच. आनंद, प्रेम, शांती, समाधान हे सगळं अंतरंगातच असतं. पण बाजू आनंद, शांती, प्रेम हे आपल्या जवळच आहे, आणि आपण तेच हिरवून बसलेलो आणि आपण मग
बाहेरच्या भौतिक सुखाकडे जास्त वळलेलं, परंतु आपल्याजवळ सर्व काही आहे आणि आपण मग ते शोधत दुसरंच आपण काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो. तुझा पाशी परी तू जागा चुकला असेल, मागचं तुम्हाला तसे सांगितलं की सगळं आपल्या अंतरंगात आपल्या जवळच आहे, परंतु आपण मग हे चुकलेलं आहोत, आपण मग भरकटलेलं आहोत. प्रेम, शांती, समाधान हे सगळं अंतर्गत असतं. ज्या अंतरीच्या आनंदाशी नातं जोडणं हीच आपली खरी गरज असते. ती नातं जोडणं अगदी सोपं असते. आनंद जर मानता येत असेल तर तो मिळवायचा कशाला. आनंद तुम्हाला जर नातं जर जोडायचं असेल ते नातं अगदी सोप्या तऱ्हेने तुम्हाला जोडता येते. आनंद जर मानता येत असेल तर तो मग मिळवायचा कशाला असं काहींना वाटतं. एक साधं उदाहरण घेऊ. जे रोज ताटात येतं ते आपण आवडीनं खायलाच हवं. अगदी झुणका भाकर आली तरी म्हणजे बा जे आपल्या ताटात असेल ते जर आपल्या निमूटपणे आपण जर खाल्लं, जर एक झुणका भाकर असेल आणि ती जर आपण खाल्ली तर काय मग अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आपण पाहतो अन्न कधीच उष्ट टाकू नये, कारण ते काय मग पूर्ण ब्रह्म पण ज्याला म्हटलं जातं किंवा कधीच आपण मग त्यामध्ये उष्ट टाकू नये. आपण पाहतो की नाही बरेचसे लोक जितके गरजेपेक्षा जास्त येतात आहे ना, गरजेपेक्षा जास्त येणं आणि उष्ट टाकणं म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत का, मग त्या चांगल्या सवय आहेत का, अजिबात नाही. तुम्हाला जितकी गरज असेल तितकंच घ्या. आपण पाहतो बऱ्याच वेळेस पंक्तीमध्ये हुबासके राव असतात मदत फिरणारी, आणि ते बऱ्याच वेळेस इचा आग्रह करतात. म्हणजे आता प्रत्येक आपण पाहतो की आपण मुख्य प्राणी आहे पण आपण बोलतो आपलं जितकं लाईन तितकं आपण गरजेपुरतंच घेतो, पण गरजेपेक्षा जास्त येणं म्हणजे आपली स्वतःची फजिती करून घेणं असते. पण आपण पाहतो पंक्तीमध्ये हिंडणारे असतात बरेचसे आणि ते विनाकारण आग्रह करतात. म्हणजे ज्या गरीबाला अन्न पाहिजे त्याला ते देणार नाहीत आणि ज्याला काही गरज नसेल त्याला ते विनाकारण आग्रह करतात आणि ते पत्रावळीवरती आपण पाहतो उष्ट टाकतात. असे बरेचसे आपण पाहतो. म्हणजे गरज असेल तरच घ्यायचं, गरज नसेल विनाकारण कशाला करायचं, कारण मग तू पत्रावळी तो उष्टच अन्न टाकेल. आपण इथं अन्नाची उपमा पाहतो आपण की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि ते कधीच ताटामध्ये उष्ट टाकू नये. ते खरंच आहे, पण याचा अर्थ आयुष्यभर झुणका भाकर खाऊन दिवस काढावेत असा थोडाच होतो. म्हणजे ताटात जे आलं असेल ते आपण झुणका भाकर असेल ते आनंदानं खायचं. मग याचा अर्थ असा नाही की आयुष्यभर झुणका भाकर खायचे, मग नाही आहे. मग काय करायचं, अधिक सुखाचे अधिक सुखाचे म्हणजे काय, मग मी सुखाचे म्हणतोय दिवस आहे म्हणजे शेवटपर्यंत असंच राहीन का, झुणका भाकर खाईन का, तो मग नाही की याच्याशी चांगले दिवस त्याला आले पाहिजेत आहे ना, याच्याशी आणखी सुखाचे दिवस त्याच्या जीवनामध्ये यावेत. गोडधोड खावं आहे ना, त्यानं गोडसुद्धा खावं, त्यानं मग पुरणपोळी खावं, आणखी मग गोड स्वीट आयटम्स हे सुद्धा त्यांना घ्यायचे. असं वाटणं गैर आहे काय, आणि मग गोडधोड खाणं असेल हे असं जर वाटायचं असेल हे मग गैर आहे काय, नाही गलत आहे का नाही. गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की कष्टाची भाकर गोड लागते या शंकाच नाही, पण कष्टाचं गोडसुद्धा गोडच लागतं की ते अधिक गोड लागतं. म्हणजे कष्टाची भाकर आपण पाहतोय गोड लागतेच, पण ते अधिक गोड लागण्यासाठी आपण पाहतो किंवा कष्टाची भाकर तुम्ही जर कष्टाचं जर खाल्लं असेल ते कसं लागेल, मग चविष्ट लागेल, गोड लागेल, आणि ते नाही आणखीनच कसं लागेल, मग गोड लागेल. म्हणजे या गोडधोडपेक्षा कसं लागेल, मग चांगलं लागेल. जर त्यात स्वकर्तृत्वाची गोडी मिसळली असेल तर, आणि त्यात स्वतःचं स्वकर्तृत्व स्वतःनं जर कमवलं असेल आणि त्यात ते जे कष्टाची भाकर मिळाली असेल ते खरोखर असेल मग चांगली असेल. अधिक मिळायला हवं पण असं असणं म्हणजे हाव असणं नाही. म्हणजे अधिक मिळवायला पाहिजे असं असणं म्हणजे हाव आहे का, मग नाही. पैसा का हवा असतो, पैसा मिळाला आनंद होतो, तो आनंद पैसा नसतो, तो आपण कमावला याचा आनंद असतो. म्हणजे पैसा मिळवला याचा आनंद असतो नाही, तो पैसा मग मी कमावला याचा तो आनंद असतो. पैशाशिवाय जो आनंद राहू शकतो तोच पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो. पैशाशिवाय जो आनंद राहू शकतो तो मग पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो. नाही तर किती पैसे मिळाले तरी त्याचं समाधान होत नाही. तो पैशाच्या पाठी धावत राहतो आणि आनंदाला अधिक पारखा होत जातो. म्हणजे त्यांना अधिक किती हाव असेल माणसाला आणि तो हाव जर त्याची कशी आहे मग मिटतच नाही, आणि हाव मिटली जर नसेल तर तो किती पैशात हाव मागला असेल तरी तो आनंद घेऊ शकत नाही. यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा नक्की काय होतं. यश मिळत असेल, तुम्हाला वैभव मिळत असेल, संपत्ती मिळत असेल, आणि जर नाव कीर्ती म्हणजे काय, मग नाव लौकिक जर केलेलं असेल आणि तेव्हा तुम्हाला नेमकं काय होतं लेख सांगतात, अंतरीचा आनंद हा द्विगुणित होतो. म्हणजे अंतरीचा आनंद कसा होतात, मग द्विगुणित. म्हणजे इथं उदाहरण दिलं की मग द्विगुणित म्हणजे काय, बरोबर 4.
बेदुनी 4 म्हणजे काय ते मग आनंदाचा गुणाकार होते, आनंदाचा काय तो मग गुणाकार, आणि तो मग डबल न होतो, तो काय तर मग दुप्पट न होतो. म्हणून ते सांगतात की बा अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. कशानं मग? पण मुळाचा आनंद शून्य असेल तर शून्याला किती मोठ्या यशानं पैशानं गुणलं तरी गुणाकार शून्यच येणार. म्हणजे पाले सांगतात की बा ती मुळात जर आनंद शून्यच जर असेल, समजा आनंदाला 0 जर असेल, तर तुम्ही त्याला कशाने जर गुणलं असेल, कशानं म्हणजे काय बघ पैशानं असेल, मोठ्या यशानं असेल, तरी शेवटी काही मग गुणाकार शेवटी शून्यच येईल. का बरं? कारण त्या आनंदाला तुम्ही शून्यानं गुणलं तर त्याचा गुणाकार शेवटी शून्यच येईल, कारण त्याचं तुम्हाला मग कधीच मूल्य समजणार नाही. यश वैभव हे आनंदाचे कारण नाहीत, आनंद अनुभवण्याची ती निमित्ते आहेत. यश आपण पाहतो यश वैभव असेल हे आनंदाची काय मग कारण नाहीत, तर ती आनंदाचे कारण कोणते आहेत मग? वेगळेच आहेत. ते काय फक्त एक निमित्ते आहेत. पैशाने आनंद विकत घेता येत नाही. पैशाने कधी आनंद विकत घेता येते मग? अजिबात विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतो, आणि खरा आनंद असतो हा विकाऊ कधीच नसतो. टिकाऊ असला तरच तो खरा आनंद असते. जो खरा टिकाऊ असेल तोच कसा असेल मग? कसा असेल मग? तोच खरा आनंद आहे. म्हणजे सगळं जे चमकेल ते सोनं आहे का मग? नाही. सगळं चककणारे तारे हे सगळे हिरे असतील का मग? नाही. ज्याची क्वालिटी वेगळी असेल, तो इतरांना वेगळा सापडेल, तोच खरा हिरा असेल, आहे ना. सगळं आपण येण्याचं मग सर्व चकाकते ते सर्व सोनं आहे अजिबात नाही, त्याची क्वालिटीच वेगळी असते. एखाद्या ध्येयानं स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हे माणसाचं जगणं आहे. पण या प्रयत्नातही आनंद असतो. तो घेता आला की आनंदाला वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. आणि आपण लक्षात ठेवा हाय, आपण पाहतो एखाद्या ध्येयानं झपाटणं आहे ना, स्वप्नात झपाटून जाणं हे यातला वेगळाच आनंद आहे. परंतु तो मग तुम्हाला घेता येण्याआधी वेगळं करावा लागत नाही. आनंद आयुष्यासाठी एक सोपं तत्व आहे, ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो ते क्षेत्र निवडा. आणि लक्षात सांगतात किंवा तुम्हाला आनंदाचं सर्व सोपं सूत्र सांगतो, आणि कोणतं मग? तुम्हाला ज्यात खरा आनंद होईल ते क्षेत्र तुम्ही मग निवडायचं. स्वतःच्या आवडीचं काम निवडा. केवळ आईवडिलांची इच्छा म्हणून मुलांना डॉक्टर होऊन काय साधतं? त्याला वाटतं आपण आईवडिलांच्या आनंदासाठी हे केलं, पण जेव्हा आईवडिलांना जाणवतं की मुलगा खरा आनंद नाही, तेव्हा शेवटी तेही खंतावतात. म्हणजे बा ते दुःखी होतात, ते कष्टी होतात. बा आपल्या आईवडिलांना तू डॉक्टर होय, आणि त्याच्या इच्छा आकांक्षेसाठी आपण डॉक्टर होईल, तर शेवटी मग काय मग तो आनंद कसा असतो मग? क्षणिक असतो. परंतु आपण पाहतो ज्यावेळेस समजते आपला मुलगा या डॉक्टरकीमध्ये सुखी नाही आहे, हा दुःखी आहे, कष्टी आहे, आणि त्यावेळेस समजते की हे का मग आपण स्वतःचं इच्छा आकांक्षा मुलांच्या काय मग ओझं ठेवलेलं आहे. मुलांच्या इच्छा आकांक्षा मारून आपण त्याच्यावर काय मग अशा प्रकारचं ओझं लादलेलं आहे. ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. अर्थात काही वेळा शक्य नसतं, हवं तेच काम मिळतं. पाहतो की तुम्हाला ज्यात रसिक असेल, ज्यात तुम्हाला आवड असेल असंच तुम्ही काम निवडा. तुम्ही पाहिलं ना बऱ्याचशा पिक्चरमध्ये पाहतो की आपण पाहतो बऱ्याच वेळेस ज्याची ज्यात आवड असेल त्या आवडीचं काम निवडलं तो कसा बघ यश प्राप्त करतो. म्हणून आईवडिलांना जर सांगितलं असेल बा हे तू निवड आणि हे तू कर, तर त्यावेळेस तो आपण स्वतःच्या काही इच्छा आकांक्षा मारून आईवडिलांच्या इच्छेसाठी तो आहे मग ते काम हाती घेते. 3 इडियटमध्ये बऱ्याच वेळा पाहिली 3 मित्र असतात, आणि 3 मित्र ती आवड वेगवेगळी असते, आणि त्यात त्याला प्रत्येकाला काय मग वेगळं काहीतरी बनायचं असते. परंतु वडिलांचे इच्छेपुढे आपण पाहतो तो मग स्वतःच्या इच्छा आकांक्षा मारतो. हवं तेच काम मिळतं असं नाही, पण अशा वेळी जे काम करायचं आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्यच असतं. म्हणजे हवं तेच आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे काम मिळेल असं आहे का? मग नाही. जे काही काम मिळालं असेल त्यात तुम्हाला आनंद शोधता आला पाहिजे. कुठले कामात आनंद घ्यायचा पुष्कळ युक्ती असतात, आणि कुठले जर काम जर करायचं असेल तर तुम्हाला बऱ्याचशा तुम्हाला मग आयडिया असतात, युक्त्या असतात, तुम्हाला आनंद घेण्याच्या बऱ्याचशा युक्त्या असतात. तुमच्यासारखं काम करणार इतर कित्येक जण हसत मजेत काम कसं करू शकतात ते जाणलं तर तुम्हीही हसत आनंदात काम करू शकाल, यश मिळवू शकाल. मग तुमच्यासारखे आणखीन जर जर बरेचसे असतात काम करणारे असतात, मग त्यातलं ते कामातलं बिलकुल काय मग शोधतात, त्यातलं कामाचं चांगलं शोधतात आणि त्यातून आनंद घेण्याचाच प्रयत्न करतात. म्हणून ते म्हणतात किंवा तुमच्यासारखेच काम करणारे इतर कित्येक जण हसत मजेत काम करू शकतात, ते जाणलात तर तुम्ही हसत आनंदाने काम करू शकाल, यश मिळवू शकाल.
शांत चित्तानं आनंदी वृत्तीनं काम केलं तर यश मिळत जातं. म्हणजे शांत चित्तानं तुम्ही जर काम जर केलं तर आनंदी वृत्तीनं जर काम केलं तर तुम्हाला हमखास यश मिळतेच. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास उत्साह वाढतो, अधिक आनंद होतो. त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद, अशा आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरत राहतं. आयुष्यात संघर्ष राहत नाही, ती एक सततची संधी वाटते. आनंदाचा उत्सव वाटतो. सांगतात बाबा आयुष्य तुम्ही जर असं करलं तर ते काय बघ चक्रवाढीसारखं होती. तुम्ही आनंद आणखीन तुम्ही द्विगुणच करत राहता. आणि असंच जर तुम्ही आयुष्याचे जे जीवन आहे हा प्रवास आहे, हा संघर्षानं वाटून तो काय बघ मजेत वाटेल, आनंदमय वाटेल. हेच लेखक या पाठामध्ये शिवराज बोरले सांगतात की आयुष्य काय मग आनंदाचा हा उत्सव आहे. आणि आनंदाच्या उत्साहामध्ये तुम्हाला मग आयुष्य कसं जगता येईल, कसं तुम्हाला घालवता येईल हा काय आपला पाहतो. आयुष्य म्हणजे हा प्रवास आहे. जीवन जगणं काय मग हा प्रवास आहे. परंतु त्या प्रवासात बऱ्याचशा आपल्याला सुखदुःखानं येणारे वळण आहेत. अपघात आपण पाहतो, अपघात वळणात अपघात प्रवण स्थळं असतील जसे आपण रस्त्याने पाहतो, तसे आपल्या जीवनात बरेचसे संघर्षातून आपण जात असताना बरेचसे आपल्याला असे स्थळं येतील, बरेचसे आपल्याला अशा घटना घडतील. परंतु त्याच्यातून तुम्हाला बाहेर निघून तुम्हाला तुमच्या जीवनाचा आनंद घेता येणं आवश्यक आहे. आणि ज्या आलेलं काम असेल त्या कामाला तुम्ही मग चांगल्या तऱ्हेने सामोरं जाणं आवश्यक आहे. त्यातच तुमचा मग आयुष्य तुम्हाला हा प्रवास आहे हा सुखकर करता येईल, चांगलं मजेत तुम्हाला आनंद घालवता येईल. म्हणजे आयुष्य हा आनंदाचा खरंच उत्सव आहे. आणि आपण मग साजरा करायला पाहतो. आपण दिवाळी जसा साजरा करतो, सण उत्सव साजरे करतो ना, तसं आयुष्यसुद्धा आपला उत्सव आहे. मग हा आपला उत्सव आपल्याला मग जीवन जगताना चांगल्या प्रकारे साजरा करता येणं आवश्यक आहे. यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकता येतात आणि आपण मग पाहतो यातून आनंद घेऊन सुद्धा आपण मग आपला जीवन प्रवास आहे हा सुखकारक करू शकतो. इथं आपला हा जो पाठ आहे संपलेला आहे.